नमस्कार मित्रांनो, मी किरण's किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा फ्राय। या खायला अगदी चटपटीत लागतात। हे बनवण्यासाठी मी सर्वात आधी शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित कापून स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत। आता एका कढईमध्ये तांब्याभर पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ टाकूया आणि यामध्ये थोडेसे तेल टाकून यांना 8 ते 10 मिनिटांसाठी शिजायला ठेवूया। हे बघा 10 मिनिटातच आपल्या शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत। आता यांना आपण चाळणीमध्ये काढून घेऊया, जेणेकरून यातलं पाणी बाजूला निघून जाईल। या शेंगा थंड झाल्यावर यावर थोडीशी हळद, चिमूटभर हिंग, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा काळा मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकूया। नंतर यावर चवीनुसार मीठ घालूया आणि यावर थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकूया। आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून हा सर्व मसाला शेंगांना व्यवस्थित लावून घेऊया। शेंगांना हा मसाला व्यवस्थित चारी बाजूनी लटकेल असा याला मिक्स करायचा आहे। शेंगांना हा मसाला व्यवस्थित चारी बाजूने चिटकेल त्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करायचा आहे। हे बघा, आपला मसाला व्यवस्थित चारी बाजूनी शेंगांना चिटकलेला आहे। आता आपण कढई तापायला ठेवूया। कढई तापल्यावर यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालूया। त्यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी घालूया। आता यामध्ये मसाला लावलेल्या सर्व शेंगा टाकूया आणि यांना व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊया। शेंगा व्यवस्थित परतवून झाल्यावर त्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून याला थोडा वेळ वाफवून देऊ। हे बघा, थोड्या वेळातच आपल्या शेंगा व्यवस्थित वाफवून झालेल्या आहेत। आता पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित परतवून घेऊया। हे बघा मित्रांनो, आपल्या चटपटीत शेंगा फ्राय खाण्यासाठी तयार आहे। तुम्हीही अशा मसालेदार शेंगा फ्राय नक्की ट्राय करा। या अगदी झटपट बनतात आणि खायलाही अगदी चविष्ट लागतात। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।